नाही, आज त्यांनी वेळ मागितलाय तर आणि आज अधिवेशन पण चालू आहे तर त्याच्यामुळे आम्ही प्रेस नाही केला तर त्यांना 16 तारीख देण्यात आलेली आहे तर आमची पण त्याला काही हरकत नव्हती आणि आता 16 तारखेला येऊन ते त्यांचं म्हणणं मांडतील. आमचे दोनच महत्त्वाचे मुद्दे की रम्मी गेम होता का आणि तो हा व्हिडिओ कुठून आला, त्याच्याने जी बदनामी झाली त्या संदर्भात हा दावा आहे. तर 16 तारखेला त्यांनी आता सबमिट केलं त्यांचं म्हणणं. ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर अटेंड राहू शकतात किंवा पर्सनल येऊ शकतात किंवा त्यांच्या वकिलांथ्रू ते हजर राहू शकतात 16 तारखेला. तर आमची 16 तारखेपर्यंत वाट बघूया. टोटल आपली काय नेमकी मागणी होती किंवा काय आमची मागणी हेच आहे की ह्यामुळे जी बदनामी झालेली आहे तर ती फार मोठ्या प्रमाणावर पूर्ण महाराष्ट्रात झाली आणि एक शेतकरी स्वतः कृषी मंत्री झालेला असताना केवळ त्याला बदनाम करण्यासाठी हे सगळे वक्तव्य केले गेले आणि त्याच्याबद्दल जी IPC मध्ये क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये जी शिक्षा आहे ती त्यांना व्हावी ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि याच्यातनं सगळं सत्य बाहेर यावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाला शिक्षा व्हावी हा उद्देश तर नाही आहे आमचा, परंतु याच्यातनं सत्य महाराष्ट्राच्या जनतेसमोर यावं आणि माणिकराव कोकाटे यांची जी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला होता तो कसा खोटा होता हे दिसावं या उद्देशाने आम्ही ही याचिका दाखल केलेली आहे.